काही लोक आपल्या आयुष्यातून कायमचे निघून जातात, पण त्यांच्या आठवणी मात्र सदैव आपल्यासोबत असतात. आज मी ही साडी का नेसली हे सांगताना मन थोडंसं जड होतंय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. हाय, मी स्वप्नाली. साडीमध्ये मी या साड्यांच्या मालिकेमधल्या तिसऱ्या भागात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी कोणतीही साडी प्रमोट करत नाहीये. आजची साडी आहे ती म्हणजे एक खास आठवण. आज मी नेहमीप्रमाणे जेव्हा कपाट उघडलं, तेव्हा विचार खरं तर हा होता की वस्त्रमयी मधली एखादी साडी निवडायची आणि शूट करायचं. पण अचानक माझी नजर या साडीवर थांबली. ही साडी मला माझ्या एका खूप जिवलग मैत्रिणीने दिली होती, ममता. ती अशी मैत्रीण होती जिच्यासोबत मी माझ्या मनातलं सगळं बोलू शकत होते. सुख असो, दुःख असो, ती नेहमी माझ्यासोबत उभी असायची. पण कोविडच्या त्या काळात ती अचानक आम्हाला सोडून गेली. तो काळच खरं तर असा होता जिथे प्रत्येकाने कोणीतरी आपलं गमावलं होतं. ती तिच्या नावासारखीच अगदी मायेने भरलेली होती, कोणालाही अगदी आपलंसं करणारी. ती कितीही बेताची परिस्थिती असली ना तरीही खूप आनंदी, हसतमुख असायची. तिला जाऊन आता 5 वर्ष झालेली आहेत. ही साडी तिच्या गेल्यापासून मी फक्त जपून ठेवली होती, आतापर्यंत एकदाही नेसली नव्हती. आणि काय योगायोग आहे ना, आज तिचा वाढदिवस आहे आणि ही साडी माझ्या समोर आली. त्या क्षणी मन खूप भरून आलं. कधी कधी काही लोक आपल्या आयुष्यातून जातात, पण त्यांच्या आठवणी आपल्यासोबत कायम राहतात. आयुष्यात अशी एक तरी मैत्रीण असायलाच हवी, जी स्वार्थाने नाही तर मनाने आपल्याशी जोडलेली असते. जी तुम्हाला जज करत नाही, तुम्ही कोण आहात, कसे आहात हे न बघता फक्त तुमच्यावर प्रेम करते. जर तुमच्याही आयुष्यात अशी कोणीतरी स्पेशल व्यक्ती असेल तर आजच त्यांना एक मेसेज नक्की करा. श्री स्वामी समर्थ.